नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवत आहे पाणीपुरीच्या कडक पुऱ्या. त्या पण घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून. अगदी सोपी पद्धत आहे, करायलाही खूप छान, बनवायलाही खूप सोपे आहेत, खायलाही खूप छान लागतात. झटपट होणारी अशी रेसिपी आहे. चला तर कृती करूया. साहित्य पाहूया. जिरे आहेत, हिंग आहे, बडीशेप, कस्तुरी मेथी, ओवा, हळद आणि लाल तिखट. 1 वाटी रवा घेऊया. आणि 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तीन वाटी गव्हाचं पीठ, मीठ, 2 चमचे तेल घालून घेऊयात. याच्यामुळे काय होतं, आपली पुरी आहे ना ती खुसखुशी होते. मिक्स करूया. छान आपलं पीठ मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊयात. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आता वरून याला तेल लावून आपण याला अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. म्हणजे जो आपला आपण रवा यूज केलेला आहे ना, तो छान असा भिजेल. अर्धा तास झालेला आहे. पहा, आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. आता आपण याची पुरी करून घेऊयात. बघा, अशा प्रकारे मी गोल आखून घेतली. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. आता याच्यावर असे चमच्याने गोल गोल करून घ्यायचं. अशा प्रकारे गोल गोल चमच्याने पूर्ण गोल ह्याच्यावर मारून घ्यायचं असं. आणि छोटीशी वाटी किंवा असं बॉटलचं झाकण असेल ना, ते घ्यायचं. छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या. हा बघा, छान अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. गॅसवर मी कढई आधीच ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे. आता या बनवलेल्या पुऱ्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि कमी गॅसवर आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या. एक एक करत असं आपण सोडूया.
ह्या पहा छान अशा आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत. ब्राऊन असा कलर आलेला आहे. खरपूस भाजलेल्या आहेत. राहिलेल्या पिठाच्या मी बनवून घेते. अशा प्रकारे आपल्या पाणीपुरीच्या कडक पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हा पहा किती छान अशा झालेल्या आहेत. हे पहा एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. जर का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.